जामखेडच्या कुसडगावचं SRPF केंद्र याचं लोकार्पण होत होतं आणि हे आता वादग्रस्त ठरलेलं आहे। SRPF केंद्राच्या बाहेर मोठ्या संख्येने रोहित पवार यांचे समर्थक जमा झालेले आहेत। अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार होतं। सध्या पोलिसांकडून या केंद्रामध्ये जाण्यासाठी मज्जाव करण्यात आलाय आणि त्यामुळे या केंद्राच्या बाहेर मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय। रोहित पवार कार्यकर्त्यांच्या सह केंद्रामध्ये जाण्यासाठी आग्रही आहेत। SRPF केंद्राच्या बाहेर कार्यकर्त्यांनी आता ठिय्या आंदोलन करायला सुरुवात केली आहे। देवेंद्र फडणवीस आणि राम शिंदे यांच्या विरोधात रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। याविषयी बोलूया, सुनील भोंगळ आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। सुनील, ही श्रेयवादाची लढाई होताना दिसते आणि त्यामधूनच ही घोषणाबाजी। नक्कीच यामिनी, आपण जर बघितलं तर हे जामखेडचं कुसडगाव येथील SRPF जे प्रशिक्षण केंद्र आहे ते महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये मंजूर झालेलं होतं। रोहित पवारांनी त्यासाठी पाठपुरावा जो आहे तर तो केलेला होता आणि आता या प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पणासाठी ज्या वेळेला आपण बघितलं तर ते आग्रही होते। माजी गृहमंत्री अनिल देशमुख असतील, अनिल परब असतील यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर हा सोहळा होणार होता। मात्र या सोहळ्याला ज्या वेळेला या प्रशिक्षण केंद्रामध्ये जाण्यासाठी त्यांनी आग्रह धरला त्यावेळेला त्यांना नकार देण्यात आला आणि त्यामुळे हा वाद जो आहे तर तो पेटलेला आहे। आणि त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर रोहित पवार यांचे कार्यकर्ते जे आहेत तर ते आता या प्रशिक्षण केंद्राच्या बाहेर आलेले आहेत आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी खरं तर या ठिकाणी केलेली आहे। त्यांचा आग्रह आहे आम्हाला आतमध्ये सोडा, मात्र जे प्रशासन आहे ते त्यांना आतमध्ये सोडायला तयार नाहीये। अगदी सुनील, धन्यवाद या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।